ಆನೇಕಲ್ ತಾಲೂಕಿನ ಹೆಬ್ಗೋಡಿ ನಗರಸಭೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಕಾಮಸಂದ್ರ ಅನಂತ ನಗರದಲ್ಲಿರುವ ಪ್ರಜಾಪಿತ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಈಶ್ವರೀಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸಡಗರ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಇನ್ನು ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಅಂಗವಾಗಿ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನೆ, ಚೈತನ್ಯ ಲಕ್ಷ್ಮಿ ಆಹ್ವಾನ, ಸಿಹಿ ವಿತರಣೆ, ಅನ್ನದಾಸೋಹ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಇನ್ನು ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ರಹಸ್ಯವನ್ನು ಜ್ಯೋತಿ ಅಕ್ಕರವರು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು. ಇನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪಿತ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಈಶ್ವರೀಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಅಮೃತ ಜ್ಯೋತಿ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಸಂಗಮ ಯುಗದಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಫಲವನ್ನ ತಿನ್ನುವಂತಹವರೇ शक्तिशाली ಮತ್ತು समर्थ आत्मगुरु। संगम युग पर जो भी आत्माएं बेहद सेवा के निमित्त बनते हैं, उन्हें निमित्त बनने का प्रत्यक्ष फल शक्ति प्राप्त होता है। संगम युगದಲ್ಲಿ ಯಾವ ಆತ್ಮಗಳು ಬೇಹದ್ದಿನ ಸೇವೆಗೆ ನಿಮಿತ್ತರಾಗಿರ್ತಾರೋ ಅಂತ ನಿಮಿತ್ತ ಆತ್ಮಗಳಿಗೆ प्रत्यक्ष फल ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, शक्ति ಕೊಡುತ್ತೆ ಅಂತಿದ್ದಾರೆ। ये प्रत्यक्ष फल ही श्रेष्ठ युग का फल है। ये प्रत्यक्ष फल ಏನಾಗಿದೆ, श्रेष्ठ युगದ फलवाಗಿದೆ। ऐसा फल खाने वाला शक्ति आत्मा किसी भी परिस्थितियों के ऊपर सहज ही विजय पा लेती है। यार इंತಹ ಫಲವನ್ನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಫಲವನ್ನ ತಿನ್ನುವಂತಹ ಆತ್ಮಗಳಿರ್ತಾರೋ ಅವರು ಬಹಳ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಆತ್ಮಗಳು। ಎಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದ್ರು ಅವರು ಸಹಜವಾಗಿ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ, ವಿಜಯ ಆಗ್ತಾರೆ। ಯಾರಾದ್ರೂ ಬಾರಿಗೆ ಕಾಯಿಲೆಗೆ ಒಳಗಾಗ್ತಿದಾರೆ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ, ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಫ್ರೆಶ್ ಆಗಿರುವಂತ ಊಟ ತಿನ್ನಿ, ಫ್ರೆಶ್ ಆಗಿರುವಂತ ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್ ತಿನ್ನಿ, ಫ್ರೆಶ್ ಆಗಿರುವಂತ ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ತಿನ್ನಿ, ಅವಾಗ ನೀವೇನಾಗಿರ್ತೀರ, ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ತೀರ, ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಆಗಿರ್ತೀರ। ಹಾಗೆ ಸಂಗಮ ಯುಗ ಇಂತಹ ಸಮಯ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಫಲವನ್ನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸಮಯ। ಅಂತ ಆತ್ಮರು ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಆಗಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು समर्थरागिर्ತಾರೆ। जैसे समान परिस्थिति पर भी उनकी विजय हो सकता है। ಬಹಳ ವಿಷಪೂರಿತ ಆಗಿರುವಂತಹ ಹಾವು ಎದುರುಗಡೆ ಬಂದಿದ್ರು ಸಹ ಬಾಬರ್ತಾರೆ, ಹಾವು ತರ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳಿದ್ರು ಅಂತಹ ಆತ್ಮಗಳೇನಾಗ್ತಾರೆ, विजयीगरागते। इसलिए यादगार में दिखाते हैं ना, श्री कृष्ण सर्प के सिर पर डांस किया। ಅದಕ್ಕೆ ಭಾಗವತದಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ, ಕೃಷ್ಣ ಏನ್ ಮಾಡಿದಾರೆ, ವಿಷಪೂರಿತರಂತಹ ಹಾವಿನ ಮೇಲೆ नृत्य ಮಾಡಿದಂಗೆ। स्लोगन पास विद ऑनर बनकर पास्ट को पास करो और बाप को सदा पास रहो। यार पास विद ऑनर आಗಿ ಕಳೆದೋಗಿರೋದನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಿಂದು ಬಿಟ್ಟು ಪಾಸ್ ಆಗ್ತಾರೋ ಮುಂದಿಗೆ, ಅಂತವರು ಸದಾ ತಂದೆಗೆ ಸಮೀಪವಾಗಿರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ। अच्छा, ओम शांति। और उनको प्रैक्टिकली कराया, अनेक लोगों को जीवन को परिवर्तन लाने का एक मार्गदर्शक भी बना। ऐसे ही वह रामलीला मैदान में भी अनेक पॉलिटिशियंस को भी आध्यात्मिक का मार्गदर्शन दिखाया और ज्ञान भी समझा दिया। उसके बाद बैंगलोर में संगम तीर्थ में दीदी ने अपने सेवाएं दी। वहाँ भी केबी और LIC इंश्योरेंस ऑफिसर्स, केनरा बैंक, ऐसे अलग अलग इंस्टीट्यूशंस में भी जाकर के राजयोग का शिविर भी कराया, अलग अलग सेमिनार टॉक्स भी किए हैं। और उसके बाद अभी वर्तमान समय में JC नगर में दीदी अपने सेवाएं दे रहे और उनको बहुत सारी सेवाओं के अपने निस्वार्थ भावनाओं के कारण दीदी को अलग अलग पुरस्कार भी मिला है। उसको जो टॉप 100 वुमेन्स में जो है वो सोशल सर्विस के लिए बेस्ट अवार्ड भी मिला है, डॉक्टरेट इन सोशल सर्विस में भी मिला है। ऐसा दीदी अभी सभा में हमारे सामने विराजमान है, तो दीदियों को जोरदार तालियों से फिर से स्वागत करेंगे। अभी दीदी हमारा सामने इसलिए है दीपावली का आध्यात्मिक रहस्य। जैसे हम भक्ति मार्ग में लक्ष्मी को क्या करते हैं, आह्वान करते हैं, उसके लिए घर की सफाई, कोने कोने में सफाई भी करते हैं और लक्ष्मी को बिठाते भी हैं, अलग अलग लोगों को घर में निमंत्रण भी देते हैं और खुशी को बांधते हैं।
ऐसे ही इस आध्यात्मिक दीपावली कैसे करना, आध्यात्मिक दीपावली के पीछे क्या आध्यात्मिक रहस्य है, ऐसे क्या करें जो खुद चैतन्य लक्ष्मी बन सके, इसका आध्यात्मिक। दिवाली दीपावली स्थूल घरों में तो मना लिया, ಚೈತನ್ಯ ದೀಪಾವಳಿಯನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಮನೆಗಳಲ್ಲಂತೂ ಹಬ್ಬ ಆಯಿತು. त्योहार माना ही उमंग उत्साह दिलाता है ना, उत्सव माना ही उमंग उत्साह दिलाता है. तो उमंग उत्साह है तो उत्सव मनाना बहुत खुशी और बहुत अच्छा लगता है ना. दिवाली का, दीपावली का राज, जैसे यहाँ तो देख रहे हैं ना, लक्ष्मी को तो बिठाया, घरों में भी तो बिठाए होंगे. लक्ष्मी का भी अलग अलग रूप होता है ಅಲ್ವಾ. ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿದು ಬಹಳ ವೆರೈಟಿ ರೂಪಗಳಿರುತ್ತೆ. ಹೆಸರೇ ಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಲಕ್ಷಣಗಳಿರುವಂತವರು ಅಂತ ಅರ್ಥ. ಲಕ್ಷ್ಮಿಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟಲಕ್ಷ್ಮಿಗಳನ್ನ ಎಷ್ಟು ವಿಶೇಷ ರೂಪದಲ್ಲಿ ಪೂಜೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ಆದಿಲಕ್ಷ್ಮಿ, ವಿದ್ಯಾಲಕ್ಷ್ಮಿ, ಗಜಲಕ್ಷ್ಮಿ, ಸಂತಾನ ಲಕ್ಷ್ಮಿ, ವೆರೈಟಿ ರೂಪಗಳಲ್ಲಿ ಪೂಜೆಗಳು ನೋಡಿ. ಹೆಸರೇ ಇದೆ, ಒಂದೊಂದು ಹೆಸರಲ್ಲಿ ಆದಿಲಕ್ಷ್ಮಿ ಅಥವಾ ವಿದ್ಯಾಲಕ್ಷ್ಮಿ, ಆ ಹೆಸರಲ್ಲೇ ಏನಿದೆ ಅರ್ಥ ಇದೆ. ಈಗ ಅರ್ಥ ವಿದ್ಯಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ವಿದ್ಯೆ, ಜ್ಞಾನ ಅನ್ನುವಂಥದ್ದು, ನಾಲೆಡ್ಜ್ ಈಸ್ ಲೈಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಜ್ಞಾನ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಪ್ರಕಾಶ, ಬೆಳಕಾಗಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಈಗ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕು ಬೇಕು. ಸ್ಥೂಲ ಬೆಳಕೋಸ್ಕರ ನಾವು ದೀಪ ಬೆಳಗಿಸಬಹುದು, ಲೈಟ್ ಹಾಕೋಬಹುದು. ಆದ್ರೆ ಆಂತರಿಕವಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಬೇಕು, ಪ್ರಕಾಶ ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅದು ಜ್ಞಾನದಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ. ज्ञान को क्या कहते हैं? प्रकाश कहते हैं. नॉलेज इज लाइट कहते हैं. जहाँ लाइट है, प्रकाश है, वहाँ अंधेरा आ नहीं सकता. इसलिए कहते हैं अंदर ज्ञान को जब भरते हैं तो जो कुछ भी नेगेटिव है, इविल है, व्यर्थ है, वेस्ट है, वो सब कुछ खत्म हो जाता है. और दिवाली में भी जैसे महालक्ष्मी की पूजा में भी सिर्फ कई लोग सोचते हैं धन के लिए हम पूजा कर रहे, सिर्फ धन के लिए नहीं. हमारा भारत जो आध्यात्मिक प्रधान देश है, इसमें एक एक त्योहार का भी आध्यात्मिक राज होता है. ಒಂದೊಂದು ಹಬ್ಬದ್ದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ರಹಸ್ಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇರುತ್ತೆ ನೋಡಿ. ನರಕ ಚತುರ್ದಶಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ, ನರಕಾಸುರ ವಧ ಅಂದ್ರೆ ನರನಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಅಸುರರು. ಸ್ಥೂಲದಲ್ಲಿ ಕತೆ ಹೇಳ್ತೀವಿ, ಯಾರು ನರಕಾಸುರನ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ್ದು ಕಥೆಯಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಬಂದ್ರಲ್ಲ, ಯಾರು ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ್ದು? ಸತ್ಯಭಾಮ. ಸೊ ಈಗ ನರನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಅಸುರ, हर एक नर और नारी में जो विषय विकारों के असुर है, उसको संहार करना. ಒಳಗಡೆ ಇರುವಂತಹ ನೆಗೆಟಿವಿಟಿ, ಈವಿಲ್ ಅನ್ನುವಂತಹ ಅಸುರರನ್ನ ಸಂಹಾರ ಮಾಡುವಂತದ್ದೇ ನಿಜವಾದ ನರಕ ಚತುರ್ದಶಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ಜ್ಞಾನ ಇರುವಾಗ, ಭಗವಂತನ ಶಕ್ತಿ ಇರುವಾಗ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಒಳಗಡೆ ಇರುವಂತಹ ನೆಗೆಟಿವ್ ನ, ಅಸುರರನ್ನ ಸಂಹಾರ ಮಾಡಬಹುದು. ಅದು ಆ ಅಸುರರು ಒಂದೇ ದಿನ ಸಂಹಾರ ಆಗಲ್ಲ. ಅದೇನಂತೀವಿ, ಸ್ಲೋ ಆಗಿ ಪ್ರತಿದಿನ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ಆಗ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ಅಸುರರನ್ನ ನಾವು ಸಂಹಾರ ಮಾಡಬಹುದು. ಆಗ ನೆಗೆಟಿವ್ ಅನ್ನೋದು ಹೋಗುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ ಕಲ್ಮಶ ಹೋಗುತ್ತೆ. ಈಗ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯಲ್ಲೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ, ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ನಾವು ನಮ್ಮ ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಂದ್ರೆ ಆತ್ಮದ ಮೂಲೆ ಮೂಲೆ, ಆತ್ಮ ಇರೋದೇ ಸೂಕ್ಷ್ಮ, ಅದರಲ್ಲಿ ಮೂಲೆ ಮೂಲೆ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನು? ಈಗ ಆತ್ಮ ಪರಿಚಯ. ಈಗ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ರಾತ್ರಿವರೆಗೂ ನಾನು ನನ್ನದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ನಾನು ಅಂದ್ರೆ ಯಾರು, ನನ್ನದು ಅಂದ್ರೆ ಏನು? ನಾನು ಒಂದು ಚೈತನ್ಯ ಶಕ್ತಿ, ಆತ್ಮ ಅಂದ್ರೆ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಪಾಸಿಟಿವ್ ಇದೆ, ನೆಗೆಟಿವ್ ಇದೆ. ನೆಗೆಟಿವ್ ಅಂದ್ರೆ ಕಲ್ಮಶ, ಅದೆಲ್ಲ ಕೆಟ್ಟದ್ದನ್ನ ತೆಗೆದಾಕ್ಬೇಕು. ಆ ಕೆಟ್ಟದ ತೆಗೆದಾಕೋದಕ್ಕೆ ಪರಮಾತ್ಮನ ಶಕ್ತಿಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಆ ನೆಗೆಟಿವ್ ನ ದೂರ ಮಾಡಬಹುದು, ಈವಿಲ್ಸ್ ನ ದೂರ ಮಾಡಬಹುದು. ನೋಡಿ, ಒಂದೊಂದು ಈವಿಲ್, ಈಗ ಕಾಮ, ಕ್ರೋಧ, ಲೋಭ, ಮೋಹ, ಅಹಂಕಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಯಾವುದು ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ. ಈಗ ಕೆಲವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನಲ್ಲಿ ಬೇರೆ ಏನು ನೆಗೆಟಿವ್ ಇಲ್ಲ, ಕೋಪ ಮಾತ್ರ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಕೋಪ ಬರುತ್ತಷ್ಟೇ ಅಂತ. ಆದ್ರೆ ಅದು ಏನ್ ಕಡಿಮೆನಾ? ಕ್ರೋಧ ಅದು ಶತ್ರುನೇ, ಕಾಮನು ಮಹಾಶತ್ರುನೇ. ಅದೆಲ್ಲ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಅಂದ್ರೆ ಒಳಗಡೆ ಆ ನೆಗೆಟಿವ್ ಅನ್ನೋದು ಇದೆ.
ಭಗವಂತನ ಜ್ಞಾನದಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಳಗಡೆ ಇರುವಂತಹ ನೆಗೆಟಿವ್ ಅನ್ನೋದು ದೂರ ಆಗುತ್ತೆ, ಕಲ್ಮಶ ಅನ್ನೋದು ಹೋಗುತ್ತೆ. ಭಗವಂತ ಸರ್ವಶಕ್ತಿವಂತ ಆದರೆ ಶಾಂತಿ ಸಾಗರ, ಜ್ಞಾನ ಸಾಗರ, ಆನಂದ ಸಾಗರ ಅಂತೀವಿ. ಆ ಶಾಂತಿಯ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಾಗ क्रोध ಅನ್ನುವಂತಹ महाशत्रु, देखिए शांति की शक्ति हमारे में आती है तो क्रोध जो है, अंदर का क्रोध, काम, जो भी विकार है वो सब क्या होता है, खत्म हो जाता है. और विषय विकार जब खत्म हो जाता है, जब देवी देवताओं के पास मंदिरों में जाते थे तो यही तो पूजा और प्रार्थना करते आए, विषय विकार मिटाओ पाप हरो देवा. तो विषय विकार मिटाने के लिए ही भगवान आए हैं. इसलिए कहते हैं सूर्य आता तो अंधकार चला जाता है ना, सुबह सुबह सूरज आता है तो अंधकार चला जाता है. ऐसे भगवान जो ज्ञान का सूर्य है, वो जब उदय हो गया तो अज्ञान का अंधकार क्या होता है, खत्म हो जाता है. तो ज्ञान सूर्य प्रगटा, अज्ञान अंधकार खत्म होता है. तो डिवाइन दिवाली, देखिए नाम ही क्या है, डिवाइन दिवाली, दिव्यवाद दीपावली. दिव्यता, जैसे लक्ष्मी देवी के अंदर जो दिव्य लक्षण है, तभी तो उनको देवात्मा कहते हैं, दिव्यता है. तो डिवाइन दीपावली अर्थात आत्मा में दिव्यता को लाना है. दिव्यता को लाने के लिए ही भगवान ज्ञान सुनाते हैं. रोज यहाँ भगवान के घर में आकर हम ज्ञान सुनेंगे तो हमारे अंदर दिव्यता की शक्ति आती है. तो दिव्यता की शक्ति आई, फिर अंधकार खत्म हो गया, तो डिवाइन दीपावली हम कह सकते हैं. और दीपराज भगवान है, जैसे दीपावली में क्या कहते हैं, एक दीप से अनेक दीपकों को जगा सकते हैं. भगवान जो है परम पिता परमात्मा परम ज्योति है. परम ज्योति परमात्मा हम सब आत्मा रूपी दीपकों को जगाने के लिए आए. और हम भी एक दिया से जैसे दूसरे दिया, बहुत दियों को जगा सकते हैं, जला सकते हैं. ऐसे हम आत्माएं भी ज्ञान सुन रहे हैं, भगवान की शक्ति पा रहे हैं. तो एक से एक, जैसे अभी सुबह या कल दीदी ने बताया होगा ना, यहाँ अभी प्रोग्राम है या त्योहार है तो आसपास वालों को भी सुनाइए और लेके आइए कर. एक जब सुनते हैं और धारणा करते हैं तो आजू बाजू वालों को, रिलेटिव्स को, फ्रेंड्स को, सभी को ज्ञान दे सकते हैं. ये ज्ञान दान, महादान कहा जाता है. दुनिया में भी तो देखिए विद्यादान महादान ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದು ಜ್ಞಾನದಾನ ಮಹಾದಾನ. ಇದರಿಂದ ಜ್ಞಾನ ಜ್ಯೋತಿ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿತು ಅಂದ್ರೆ ಈ ಜ್ಞಾನ ಜ್ಯೋತಿಯಿಂದ ಅಜ್ಞಾನ ಅಂಧಕಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ದೂರ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ दीपावली में जैसे आप स्वच्छता की भी बात सुन रहे थे, यहाँ स्वच्छता अर्थात आत्मा की स्वच्छता में आत्मा के अंदर क्या क्या है ये पहले हमें मालूम होना चाहिए. मन, बुद्धि और संस्कार आत्मा के अंदर है. तो मन, बुद्धि और संस्कार की शुद्धता ही आत्मा की स्वच्छता. मन को शुद्ध करने के लिए क्या करना पड़ेगा, शुद्ध संकल्पों को करना पड़ेगा. ऐसे नहीं कि कपड़े को जैसे साफ किया, घर को साफ किया, ऐसे साफ करना. मन को साफ करना आसान है या मुश्किल? ಮನಸ್ಸನ್ನ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡೋದು ಸುಲಭನ ಕಷ್ಟನ? ಮನೆಯನ್ನ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಬಹುದು, ವಸ್ತ್ರಗಳನ್ನ ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಬಹುದು, ಆದ್ರೆ ಮನಸ್ಸನ್ನ, क्योंकि क्या है, मन एक सेकंड जैसे होता दूसरे सेकंड ऐसे नहीं होता. अर्थात चंचल मन कहा जाता है. ಚಂಚಲವಾದ ಮನಸ್ಸು ಅಂತ ಹೇಳಲಾಗುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಜ್ಞಾನ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಮನಸ್ಸನ್ನ ನಾವು ಏಕಾಗ್ರ ಮಾಡಬಹುದು. मन चंचल है, उसको एकाग्र करने के लिए ज्ञान चाहिए, एक दिशा चाहिए, एक लक्ष्य चाहिए. तब क्या होता है, मन एकाग्र होता है. मन के अंदर जो भी व्यर्थ है, नेगेटिव है, वो सब खत्म हो जाता है. तो मन की स्वच्छता हम कह सकते हैं. मन स्वच्छ है तो संबंधों में भी क्या होता है, स्नेह प्यार होता है अल्वा. मनस्सु स्वच्छವಾಗಿದ್ರೆ ಸಂಬಂಧಗಳಲ್ಲಿ ಸ್ನೇಹ ಪ್ರೀತಿ ಅನ್ನೋದು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಒಳಗಡೆ ಒಂದು ಇಟ್ಕೊಂಡು ಹೊರಗಡೆ ಒಂದು ಸಂಬಂಧಿಕರ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರೆ ಅವರು ಹಂಗೆ ರಿಸೀವ್ ಮಾಡ್ತಾರೆ.
अंदर एक बाहर एक रख कर हम किसी से फ्रेंड से या रिलेटिव से बात कर रहे हैं तो उनको वाइब्रेशन भी वैसा ही पहुंचता है। तो हमने जो बोला वो उनके अंदर नहीं जा रहा है, हमारी वाइब्रेशन उनको पहुंच रहा है। ये कितनी बड़ी एनर्जी है ना, बहुत बड़ी एनर्जी है वाइब्रेशन। वो वाइब्रेशन उनको मन को टच करता है। अगर हमारा मन अच्छा है, वाइब्रेशन अच्छा है, तो उनका मन भी क्या होता है, हमारे प्रति अच्छा ही सोचता है। जैसे त्योहार में क्या करते हैं, एक दूसरे से मिलते हैं और विशेष देते हैं, मिठाई देते हैं, है ना। तो मिठाई का अर्थ ही क्या है, मधुरता बोलते हैं, मधुरता ही मिठाई। स्कूल में तो स्वीट दे देते हैं, आजकल क्या बोलते हैं, हमें शुगर है, हम स्वीट नहीं खाते। किसी को स्वीट देने जाओ तो क्या कहते हैं, हमें शुगर है, नहीं खाते। तो वो स्वीट और वो शुगर अलग है। यहाँ मधुरता हमारे अंदर हो, मधुर रूप में हम बोले तो वो मधुरता की मिठाई उनको खिलाना, यही सच्ची दिवाली का रहस्य है। और सच्ची दीपावली मनाना, डिवाइन दिवाली का मतलब होता है। वहाँ तो पटाखे फोड़ते हैं, है ना, पटाखे फोड़े होंगे बच्चों ने तो। और यहाँ तो कहते हैं अंदर जो विषय विकार है, नेगेटिव है, उनको फोड़ना, उनको तोड़ना। उसके लिए बड़ी एनर्जी है परमात्मा और आत्मा की। कई लोग यहाँ रोज आकर मुरली तो सुनते होंगे, उसमें तो भगवान बताते आत्मा बम परमात्मा बम। ये तो बहुत तीखा है। आजकल तो वो भी मना करते हैं क्योंकि बहुत कुछ होता है वो जो पटाखे फोड़ने से। पर कई बच्चे जैसे मना करते हैं और कई तो खुशी के लिए, तो वो थोड़ी देर के लिए सेलिब्रेशन के लिए करते रहते हैं। पर यहाँ भगवान कहते हैं अपने अंदर के विषय विकारों को तोड़ो फोड़ो और वो बम फूटे, वो सब खत्म हो जाए। तो यही सच्ची दिवाली का राज और रहस्य होता है। देखिए दिवाली कई लोग 5 दिन, कई लोग 3 दिन या तो 1 दिन भी मनाते। जैसे सत्यभामा और नरकासुर की बात आपने सुनी, और दिवाली में तो महालक्ष्मी का आह्वान भी आपने सुना। फिर बलि पाड्य भी करते। यहाँ बलि किसको देना, वहां तो कहानी हम सुनते आए ना बलि चक्रवर्ती की, तो यहाँ तो बलि किसकी देनी है, हम भगवान के ऊपर बलिहार जाए। स्थूल बलि की बात नहीं है। कहानियों में या तो पुराने जमाने में, अभी भी तो पशु प्राणियों को क्या करते हैं, बलि देते। पहले तो क्या करते थे, नर बलि भी देते थे। यहाँ तो भगवान कहते हैं आप अपने अंदर के विकारों को बलि दे दो और आप खुद बलिहार हो जाओ। बलिहार माना समर्पण होना। एक होता है स्थूल समर्पण, दूसरा होता है दिल से समर्पण। भगवान को हम दिल से समर्पण हो गए तो वो साहिब हमारे लिए सदा हाजिर होता है। इसलिए कहा जाता सच्चे दिल पर साहिब राजी कहते हैं। हम भगवान को बलिहार जाए तो अभी 2 मिनट के लिए वो संकल्प करेंगे, मैं एक चैतन्य दिया हूँ, चैतन्य दीपक हूँ, चैतन्य ज्योति हूँ, परम ज्योति परमात्मा से शक्ति लेकर उन पर मैं बलिहार जा रहा हूँ या जा रही हूँ। ऐसा हम शुद्ध संकल्प और 2 मिनट के लिए करेंगे। मन को एक बैठते हैं, ये प्रैक्टिस करते हैं तो इसका एनर्जी, इसका पावर ही बहुत ವೆರೈಟಿ, बहुत ಪವರ್ಫುಲ್ होता है ಅಲ್ವಾ। ಸಂಘಟಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಇದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಬ್ಬರದ್ದು ಇನ್ನೊಬ್ಬರದ್ದು ಶಕ್ತಿ, ಎನರ್ಜಿ ಇದು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಇದು ಪವರ್ಫುಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ। इधरदो ನಾವು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ये सब हम ले जाते हैं तो इसकी शक्ति और एनर्जी आपके घर वालों को, और घर में भी क्या होता है वो वाइब्रेंट्स वो फैलता है ना। कई लोग जब अच्छे बातें सुनकर घर आते हैं तो घर वालों को भी क्या लगता है, क्या खुशी में है, इतने उमंग उत्साह में, क्या सुन के आए, वहां गए थे क्या बोला, क्या सुना ಅಲ್ವಾ। ಕೇಳ್ತಾರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಏನ್ ಕೇಳಿದ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರಲ್ಲ ಏನ್ ನೋಡಿದ್ರಿ ಅಂತ। ಸೊ ಇದು ನಾವು ಕೇಳಿದ್ವಿ, ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳೋಕಾಗ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಫೀಲ್ ಮಾಡಿಸೋಕಾಗ್ಲಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ। ये चैतन्य दीपावली मातु, ये चैतन्य दिवाली में और क्या होता है, हिसाब किताब की भी बात आती है ना। अकाउंट्स, जैसे बिजनेसमैन होते हैं तो क्या करते हैं दिवाली में, नया खाता खोलते, पुराना खत्म।
अभी भगवान भी परम ज्योति परमात्मा भी कहते हैं अपना पुराना खाता माना पुराना संकल्प, पुराना स्वभाव संस्कार, पुरानी नेगेटिव बातें, उन सब को खत्म करना, अर्थात पुराने अकाउंट को क्लोज करना। अगर हम अपने आप को देखें कितनी बातें अंदर है, पुरानी बातें और पुराने संकल्प और पुराने संस्कार। पुराने संस्कार का मतलब है जो रोज हम कर्म करते हैं ना, वो हमारे अंदर रिकॉर्ड हो जाता है। पता नहीं कितने जन्मों का अंदर कर्म संस्कार है, वो सब रिकॉर्डेड है। तो आत्मा के अंदर इतना बोझ है और आत्मा के अंदर पुराने संस्कार है। अभी वो पुराने खाते को भी मुझे क्या करना है, खत्म करना है, पुराना अकाउंट क्लोज करना है। वो तो एक दिन में नहीं होगा। आज संकल्प कीजिए और फिर जो नए लोग आए हैं या तो पुराने भी हैं, रोज आने का संकल्प कीजिए। यहाँ तो अमृता बहन तो तीनों टाइम क्लास कराते हैं ना, तीनों टाइम होता है, तो रोज आकर थोड़ी देर सुने और थोड़ी देर प्रैक्टिस करें ताकि पुराना जो स्वभाव संस्कार है वो सब क्या हो, खत्म हो जाए। ಹಳೆಯ ಸ್ವಭಾವ ಸಂಸ್ಕಾರಗಳೆಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿರೋದು ಸಮಾಪ್ತಿ ಆಗಬೇಕು। ನಾನು ಒಂದಿನ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, एक दिन मैंने संकल्प किया, खत्म नहीं होगा। आज से पक्का कर लीजिए, रोज मुझे आना है, अपने पुराने स्वभाव संस्कार को खत्म करना, पुराना अकाउंट मुझे क्लोज करना, नया शुरू करना। नया शुरू करना अर्थात अपने अंदर पॉजिटिविटी लानी है, अच्छी बातों को लाना है, अच्छे कर्म करना है। कई बार तो अच्छे संकल्प कर लेते हैं, है ना, अच्छे विचार तो करते हैं, पर अच्छे बोल और अच्छे कर्म भी चाहिए। और अच्छा कर्म जब करती है आत्मा, तभी तो हम पुण्यात्मा कहते हैं, महात्मा कहते हैं। आत्मा जैसा कर्म करती है उसी नाम से जाना जाता है। ಆತ್ಮ ಯಾವ ರೀತಿ ಕರ್ಮ ಮಾಡುತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ। ಪಾಪ ಕರ್ಮ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಂತಾರೆ, ಪಾಪಾತ್ಮರು ಅಂತಾರೆ, ಪುಣ್ಯ ಕರ್ಮ ಮಾಡಿದ್ರೆ ಪುಣ್ಯಾತ್ಮರು ಅಂತಾರೆ। ಪುಣ್ಯ ಕರ್ಮ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಆ ತರ ಸಂಕಲ್ಪಗಳು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಅಂತ ಸಂಘದಲ್ಲಿ ನಾವು ಸೇರ್ಬೇಕು। ಸೊ ಇವತ್ತು ಹಳೆಯ ಸ್ವಭಾವ ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನ, ಹಳೆಯ ಸಂಕಲ್ಪಗಳನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾಶ ಮಾಡಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ दृढ़ संकल्पवನ್ನ ताऊ धारणे माड़ी। आज सभी ये दृढ़ संकल्प कीजिए, मुझे पुराने स्वभाव संस्कार को खत्म करना है, नया धारण करना है, नया शुरू करना है। और उसके लिए मुझे रोज थोड़ी देर समय निकाल के यहाँ आना है और घर में भी प्रैक्टिस करनी है, क्योंकि प्रैक्टिस करते रहेंगे तो ही आत्मा में वो पक्का होता है, एक दिन में नहीं होता, रोज रोज करना। और सुबह से रात तक कितने सारे कर्म करते रहते हैं ना, सभी लोग बोलते चाहे छोटे हैं बड़े हैं, हम बिजी हैं, हम बिजी है, यही तो बोलते रहते हैं। लेकिन ये मुझे जरूरी है और जरूर करना है, तो मैं जरूर समय निकालूंगी। ಇದು ನನಗೆ ಬಹಳ ಅವಶ್ಯಕವಾಗಿ ನಾನು ಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಜ್ಞಾನ ಕೇಳಬೇಕು, ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನನ್ನ 24 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ನಾನು ತೆಗಿತೀನಿ। ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ತೆಗೆದು ಇದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಜೀವನ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುತ್ತೆ। मेरा जीवन परिवर्तन जब हो जाता है तो मेरा जीवन पवित्र, शुद्ध, पावन हो जाता, नया हो जाता, जीवन ही बदल जाता। अकाउंट नया माना, मेरा जीवन भी नया हो गया। नव जीवन बोलते हैं, पुनर्जन्म बोलते हैं। और कई बार क्या होता है, आत्मा जब बहुत नीरस हो जाती है, कोई आके उमंग उत्साह बढ़ता तो कहते हैं ये मेरा नया जन्म है, नया जीवन है। तो भगवान आके अभी सभी के अंदर उमंग उत्साह बढ़ रहे हैं। आज हम उत्सव त्योहार मना रहे हैं, हर एक के जीवन में उमंग उत्साह हो और हर रोज उत्सव हो, यही मेरी शुभ भावना है सबके लिए। ओम शांति। और यहाँ जो राजयोग कहते हैं इसको, जो रोज राजयोग प्रैक्टिस करते या यहाँ आते, हाथ उठाइए। हाँ, यार प्रतिदिन राजयोग अभ्यास ಮಾಡ್ತೀರಾ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್, ಓಕೆ। ಇನ್ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಕೈ ಎತ್ತಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಇವತ್ತಿಂದ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಇವತ್ತಿಂದ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಧ್ಯಾನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು ಅಲ್ವಾ। ಈಗ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಡಿಗೆ ಮಾಡಬೇಕು, ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕು, ಊಟ ಮಾಡಬೇಕೆಲ್ಲ ಬೇಕಲ್ಲ, ಅದೇ ತರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಡೈಲಿ ಜ್ಞಾನ ಯೋಗ ಅನ್ನುವಂತ ಊಟ ಬೇಕು।
सुबह से रात तक शरीर के लिए सब कुछ करते, घर वालों के लिए, परिवार वालों के लिए सब कुछ करते। अपने अंदर एक चैतन्य शक्ति, अभी आपने सुना ना, आत्मा जिसको कहते हैं, मैं एक आत्मा चैतन्य ज्योति हूँ, शक्ति हूँ। जैसे अभी दिया जलाना तो उसमें घृत डालना, घी या तेल डालना, नहीं तो वो जलेगा क्या? नहीं ना। ಈಗ ದೀಪ ಬೆಳಗಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ತುಪ್ಪ ಅಥವಾ ಎಣ್ಣೆ ಇರಬೇಕಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಬೆಳಗಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಪ್ರತಿದಿನ ಜ್ಞಾನ ಯೋಗ, ಜ್ಞಾನ ಇದ್ರೇನೆ ದೀಪ, ಆತ್ಮ ದೀಪ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬೆಳಗುತ್ತೆ. ಇದು ರಾಜಯೋಗ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ವೆರೈಟಿ मेडिटेशंस है दुनिया में, है ना। कई प्राणायाम करते, 104 105 प्रकार के वेराइटी मेडिटेशंस है। कुंडलिनी है, प्राणायाम, बहुत वेराइटी, हीलिंग है, प्राणिक हीलिंग। और ये है राजयोग, जिसको बोलते हैं योगों का राजा, राजयोग। और इंद्रियों के ऊपर राज्य करने का योग है राजयोग। राज माना रहस्य, रहस्यों से भरा हुआ योग है राजयोग। और बहुत सारे राज हम जान सकते हैं जब रोज आकर ज्ञान सुनते हैं। और हमारा जीवन जब सब रहस्य मालूम हो जाए तो जीवन ही परिवर्तन हो जाता है, सुख शांतिमय जीवन हो जाता। आज किसी से भी पूछिए क्या चाहिए, बस सुख शांति आराम चाहिए बोलते हैं। सुख शांति चाहिए तो जरूर रोज आकर भगवान का ज्ञान सुने, राजयोग की साधना करे, तो ही सुख शांति प्राप्त होती। और दुनिया में योग, कई योग करते हैं ना, आंख बंद करके करते हैं। यहाँ राजयोग की साधना आंख खोल कर किया जाता है, कण्णु तेगुदु प्रैक्टिस ಮಾಡ್ತೀವಿ। क्योंकि इसको कर्म योग भी कहते हैं। कर्म करते हुए योग की प्रैक्टिस, कर्म करते हुए आंख बंद थोड़ी कर सकते हैं। ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ? ಕಣ್ಣು ತೆಗೆದೇ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತೆ ಅದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡುವಾಗೂ ಕಣ್ಣು ತೆಗೆದು ಮಾಡಿದ್ರೇನೆ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಕಣ್ಣು ತೆಗೆದು ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಸೊ ಕರ್ಮ ಯೋಗ ಅಂತ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್
ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಹಬ್ಬಗಳ ತವರೂರಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಬ್ಬದ ಹಿಂದೆ ಒಂದು ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಈ ದಿನ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಪ್ರಜಾಪಿತ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಈಶ್ವರೀಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ವತಿಯಿಂದ ಈ ದೀಪಾವಳಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಹೀಗೆ ದೀಪಾವಳಿ ಅಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮಾನವನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಅಜ್ಞಾನ ಅಂಧಕಾರದ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ಗೊಂದಲ, ಒಂದು ಅಶಾಂತಿ, ದುಃಖ, ನೋವು ಇವೆಲ್ಲವುಗಳನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಆತ್ಮದ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಬೆಳಗಿಸೋದಕ್ಕೆ ಸ್ವಯಂ ಪರಮಾತ್ಮ ಈ ಧರೆಗೆ ಅವತರಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಜ್ಞಾನದ ಒಂದು ಆತ್ಮದ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಬೆಳಗಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಈ ಒಂದು ಆತ್ಮದ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಬೆಳಗಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಈ ಒಂದು ಸೇವಾ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಅನಂತನಗರ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ನಮ್ಮ ಈಶ್ವರೀಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ವತಿಯಿಂದ ಬಹಳ ಧನ್ಯವಾದಗಳು. ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್.